उपराजधानीत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून तहसील पोलीस स्टेशनच्या पथकाने एका घरातून तब्बल 57.470 किलो गांजा जप्त केलाय। या कारवाईत पोलिसांनी 14,36,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। तहसील पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की तकिया दिवाण शहा परिसरात आसिफ पटेल यांच्या एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलाय। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून घराची झडती घेतली। यावेळी पहिल्या मजल्यावरील खोलीत 5 वेगवेगळ्या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला गांजा आढळून आला। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून या अंमली पदार्थांची खातरजमा केली आणि तो जप्त केला। या प्रकरणी मोहम्मद इम्रान वल्द मोहम्मद हारून याला NDPS कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। आरोपीला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या तस्करीचे धागेदोरे कोणाशी जोडलेले आहेत याचा तपास पोलीस करतायत। पोलीस स्टेशन तहसीलचे अंमलदार काल DB पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना PSI राजेश सिंग परमानंद ठाकूर यांना अशी खात्रीशीर माहिती मिळाली की तकिया दिवाण शहा काला झेंड्याजवळ एका हिरव्या रंगाच्या घरामध्ये गांजा ठेवण्यात आलेला आहे। अशा खात्रीशीर माहितीवरून पोलिसाचा स्टाफ सगळा सदर ठिकाणी पंतासह रेड केली आणि संपूर्ण घराची पाहणी केली असता हिरव्या आणि काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या बोऱ्यांमध्ये पोत्यांमध्ये गांजा तिथे मिळून आलेला आहे। गांजा एकूण टोटल 54,470 किलोग्रॅम एवढा गांजा मिळालेला आहे। त्याची किंमत एकूण 14,36,750 रुपये एवढी किंमत आहे। ज्या आरोपीच्या घरी तो गांजा मिळून आलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद इम्रान वल्द मोहम्मद हारून, वय 30 वर्षे, राहणार तकिया दिवाण शहा काळा झेंड्याच्या जवळ, पोलिसांनी तहसील नागपूर। सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे यापूर्वी चोरी तसेच बॉडी ऑफेन्सचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु तरी सुद्धा त्या आरोपीकडे गांजा मिळून आल्याने त्याचे विरुद्ध NDPS कायद्याच्या कलमान्वये आणि तरतुदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला। पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 188/2026 कलम 8 क 20 ब 2 क NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा आज रोजी PCR घेण्यात आलेला, 5 दिवस PCR घेण्यात आलेला आहे आरोपीचा आणि त्याबाबत तो नेमका गांजा त्यांनी कुठून आणला, कुठे नेणार होता, कोणाला विकणार होता, यामध्ये अजून किती आरोपी सक्रिय आहेत किंवा यांचं किती मोठं रॅकेट आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करीत आहोत। एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा त्यांनी नेमका कशाकरिता आणला होता, कोण त्याचे सब डीलर आहेत याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। PSI राजेश सिंग ठाकूर, त्याचप्रमाणे प्रदीप सोनटक्के, संजय शाहू, पवन साखरकर, विनोद कातोरे, सुनील सेलोकर, संदीप शिरफोले, फिरोज खान, पोलीस महिला पोलीस कर्मचारी उषा आणि PC महेंद्र सेलोकर असे एकूण DB पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी ही यशस्वी कामगिरी केलेली आहे। या सर्व गुन्ह्याचा तपास PSI रसूल शेख हे करीत आहेत। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।